फ्रेंड्स, तर आता मी आज खूप जास्त लेट ब्लॉगिंग स्टार्ट केली कारण मला खूप काही घरचे कामं होते. आज येणार आहे आई वगैरे, म्हणजे माझ्या सासूबाई येणार आहे, म्हणून मी घरचे कामं जास्तीत जास्त काढले. गॅलऱ्या साफ केल्या आणि आता हॉल वगैरे क्लीन झाला आहे, साफसफाई क्लीन झालेली आहे. बेडरूममध्ये सुद्धा छान साफसफाई केली, सगळं घर ओके झालेलं आहे, पोछा मारून रेडी आहे. आता माझ्यासाठी बनवते मी छानपैकी भाजी. छानपैकी माझ्या आवडीची भाजी, शेपूची आणि पोळी पैकी टेस्टी भाजी. वाव, शेपूची भाजी कोणाला आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा. रात्री केली स्वयंपाकाची तयारी, छानपैकी पालक पुऱ्या आणि टमाटरची चटणी. बाकी काही भांडे किचन वगैरे आवरायचं होतं, ते सुद्धा म्हटलं चला पटापट करून घेते, ते सुद्धा आवरून घेतलं. मग काय तर छानपैकी आई म्हणत होत्या की केक खायची इच्छा आहे आणि 31st होता, म्हणून त्यासाठी मी बनवला होता छानपैकी घरी केक. बॅटर पहिले तयार करून घेतला. छानपैकी ओरिओ बिस्किटपासून बनलेला हा केक खूप छान आणि टेस्टी लागतो. माझ्या घरी माझ्या अहोंना पण खूप जास्त आवडतो आणि त्यांच्या बड्डेचा केकसुद्धा आम्ही बनवला होता, पण तो त्यांना कट करायला नाही मिळाला. अदरवाईज तो आम्ही कोणाला तरी लहान मुलांना दिला होता. नंतर मग मी मला ते छानपैकी 2 केक बनवला होता आमच्यासाठी, एक बनवला होता माझ्या सासूबाईसाठी, त्यांना घरी न्यायला, कारण त्यांना असा उपवास केक नव्हता खाऊ शकत, म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा छोट्या एका डब्यामध्ये बनवला होता. मस्त 2 केक बनवले आणि एक नंबर अशी याची टेस्ट होती, खूप मस्त मजा आली.